नाही, आता त्याच्यामध्ये कसं आहे की आतापर्यंत कृती समितीच्या वतीनं रिपब्लिकन पक्षाकडे कोणीही आलं नाही. नंबर एक. वास्तविक आता ही जी कृती समिती झाली कशा पद्धतीनं झाली काय झाली ह्याच्या खोलात आम्हाला जाण्याची गरज नाही. कारण त्या कृती समितीमध्ये कोणत्याही आंबेडकरी चळवळीतील सुरुवातीला कोणताही पक्ष नव्हता. नंतर प्रत्येक जण भेटून त्याच्यामध्ये त्यांनी सर्वांना विनंती केली त्या पद्धतीनं आले. जर कृती समितीचे लोक आमच्याकडे चर्चा करायला आले तर त्याच्यावर निर्णय घेण्यात येईल. कारण पार्टीचा एकाच प्रश्नावर अबाकडेच्या विरोधात आम्ही सुद्धा अबाकडेच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये 59 अनुसूचित जातीतील लोकांना एकत्र करण्याची जी भूमिका घेतली तेच भूमिका रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाची आहे. शासनाने किंवा ब्रदर समितीनं जो निर्णय अजून जाहीर झालेला नाही, ब्रदर समितीचा निर्णय ब्रदर समितीनं अहवाल शासनाकडे दिला, शासनाने तो अजून जाहीर केलेला नाही. आणि रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांनी मुलाखतीमधून सांगितलेले आहेत लोकसंख्येच्या आधारावर देत असेल तर लोकसंख्येच्या आधारावर द्या, नाही तर 2027 ची जातीय जनगणना चालू आहे त्या जातीय जनगणनेला आधारून उपवर्गीकरणाचा निर्णय शासनाने घ्यावा. उपवर्गीकरण करावं असं महाराष्ट्र शासनाला बंदी नाही किंवा बंधनकारक नाही. सुप्रीम कोर्टाने ज्या त्या राज्यांनी निर्णय घ्यावा अशा पद्धतीचा आदेश दिलेला आहे. कृती समितीकडून जर आपल्याला निमंत्रण आलं तर 26 तारखेचा कार्यक्रम निदर्शनाचा होणार की नाही? ते आमची राज्य कमिटीचे पदाधिकाऱ्यांची सगळ्याशी चर्चा करून त्यावर निर्णय घेतला जाईल. येत असताना जर विनंती आली तर पक्षाची बैठक घेण्यात येईल तातडीने, त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात येईल. नाहीतर 26चा आमचा कार्यक्रम निदर्शनाचा फायनल आहे. याबाबत फडणवीस साहेबांची चर्चा वगैरे झाली? फडणवीसचा आमचा काय संबंध आहे? सरकार म्हणून पक्षाचे राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले चर्चा करतील. पण आमची भूमिका बाबासाहेबांची संविधानामध्ये जी भूमिका आहे अनुसूचित जातीतील 59 जाती एकत्र राहाव्यात आणि त्यांना जे 13% रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन अबाधित राहावं यासाठी आम्ही त्यांच्या सोबत आहोत. सरकार म्हणून फडणवीस लवकर निर्णय घेणे नाही त्यामुळे हा प्रश्न विलंबित ठेवलेला आहे. त्यामुळे वातावरण चिघळायचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता ज्यांनी त्यांनी नो निर्णय घेणं गरजेचं आहे. पक्ष म्हणून संघटन म्हणून आमच्यावर जी टीका टिप्पणी चालू होती की रिपब्लिकन पक्ष आठवले गट हा भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष आहे आणि रिपब्लिकन पक्षाची भूमिका काय हे लोकांना पडलेला सर्वात मोठा गहन प्रश्न होता. या प्रश्नावर राज्य कमिटीमध्ये 3 तारखेच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि आम्ही समाजासोबत आहे, समाजावर चळवळ अवलंबून असते म्हणून आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की अबकड या उपवर्गीकरणाच्या विरोधात रिपब्लिकन पक्ष राहील. ही भूमिका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवलेंनी जाहीर केली. तीच भूमिका राज्य कमिटीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 27 जुलै रोजी हा कार्यक्रम होईल. परंतु सोलापूरमध्ये 27ला दुसरा कार्यक्रम असल्यामुळं सोलापूर जिल्हा अपवाद म्हणून 26 तारखेला निदर्शनाचा कार्यक्रम पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही जाहीर केलेला आहे. दोन्ही लढाई न्यायालयीन लढाईसाठी सदावर ते फिक्स आहे. तिथं रस्त्यावरच्या लढाईला आंबेडकरी चळवळीतील सर्व जनता तयार आहे. समाजामध्ये वाद होऊ नये. आतापर्यंत गुन्ह्या गोविंदाने ज्या पद्धतीनं अनुसूचित जातीमधील समाज राहिला तोच एकोपाने पुढे राहावा ही रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे. आता आठवले साहेबांवर मध्ये प्रश्न विचारला, आठवले साहेब मांग काय म्हणले, पण आठवले साहेबांची जात संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे.